जय शिवराय मित्रांनो अखेर 28 जून 2024 रोजी सन 2024-25च्या बजेटमध्ये घोषणा केल्याप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीला पुढील 5 वर्ष मोफत वीज देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी दिलेली आहे। आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. आज 25 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे राज्यातील जवळजवळ 47,41,000 शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष मोफत वीज दिली जाणार आहे। मित्रांनो, याच्याच संदर्भातील शासन निर्णय आपण पाहू शकता। भारतातील शेती मुख्यतः पावसावरती अवलंबून आहे, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक वातावरणातील बदलामुळे मोसमी हवामानामध्ये तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत असल्यामुळे आणि अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या आणि अडचणीत आलेल्या राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 ही योजना राबवण्यासाठी या जी.आर.च्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। अर्थात राज्यातील 7.5 HP पर्यंतचे कनेक्शन असलेल्या शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवली जाणार आहे। मात्र आता याच्यासाठी नवीन डिमांड घेतले जाणार नाहीत। नवीन डिमांड घेत असताना शेतकऱ्यांना सोलर पंपाच्या माध्यमातून वीज दिली जाणार आहे। योजनेचा कालावधी हा पुढील 5 वर्षासाठी असणार आहे। एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत ही योजना राबवली जाणार आहे आणि पुढील 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीमध्ये ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे। याच्यामध्ये 7.5 HP पर्यंतचे जे शेतीपंप मंजूर भार असलेले ग्राहक आहेत, अशा शेतीपंप ग्राहकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे। शासनाच्या विद्युत अधिनियम 2003च्या कलम 65 नुसार कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत। त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज बिल सवलतीपोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपामध्ये रक्कम वर्ग करण्यात येईल। सध्या देण्यात येणारी वीज सवलत 6,985 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत 7,775 कोटी, वार्षिक वीज दर सवलतीपोटी प्रतिवर्ष 14,760 कोटी रुपये हे महावितरणला राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत। आणि याच्यासाठी आता राज्यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप धोरण देखील शासनाकडून राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या धोरण हे त्या ठिकाणी आता शासनाच्या माध्यमातून पुढे राबवलं जाणार आहे। याच्यासाठी लेखाशीर्ष निर्मिती करण्यात आलेली आहे, ज्याच्या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून महावितरण कंपनीला 14,760 रुपयाचं अनुदान हे प्रतिवर्ष या वीज बिलाच्या पोटी दिलं जाणार आहे। आणि मित्रांनो, अशा प्रकारे या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यामध्ये 7.5 HP पर्यंत मंजूर भार शेतीचं कनेक्शन असलेल्या ग्राहकांना मार्च 2029 पर्यंत आता मोफत वीज पुरवली जाणार आहे। मित्रांनो, वीज पुरवली जात असताना शेतकऱ्यांना दिवसा विजेची उपलब्धता व्हावी म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवली जात आहे। PM कुसुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर पंप दिले जात आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे नवीन ग्राहक असतील या नवीन ग्राहकांना सुद्धा सोलर पंप देऊन या शेतकऱ्यांना देखील दिवसा विजेची उपलब्धता आणि मोफत वीज उपलब्ध करून देण्याचं शासनाच्या माध्यमातून ठरवण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनाचा जी.आर. निर्गमित करून राज्यातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। धन्यवाद।